मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर, आपला मित्र. आपलं यूट्यूब चॅनल स्टॉक स्टडी. आपण आपल्या नवीन शेअर स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत. तो आहे सालासर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग लिमिटेड. या शेअरची सध्याची प्राईस आहे ₹7.81. हा शेअर जो सालासर इंजिनिअरिंग लिमिटेड इपिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे, जे टेलिकॉम, एनर्जी आणि रेल्वे सेक्टरमध्ये काम करते. स्टॉकचं सध्याचं मार्केट कॅप आहे ₹1349 कोटी. याचं हाय आहे ₹23.30, लो आहे ₹7.03. सध्या ते लोच्या जवळपास काम करतो आहे. स्टॉकचा पी आहे ₹57.6. बुक व्हॅल्यू आहे ₹4.55. ROC आहे ₹10.5%. ROE आहे 3.79%. प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 51%. तर शेअर सध्या डाऊन ट्रेंडमध्ये आहे. शेअर सध्या कन्सोलिडेशन झोनमध्ये सुद्धा फेस करत आहे. तर शेअरबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर या शेअरमध्ये मार्च 2022मध्ये 200 कोटीचा सेल्स झाला होता. तर आता सध्या सेल्स वाढून हा 483 कोटी, म्हणजे सेल्समध्ये 3 वर्षामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. नेट प्रॉफिट क्वार्टर वाढत गेलेलं आहे, पण मागच्या क्वार्टरमध्ये थोडे टॅक्स जास्त लागल्यामुळे क्वार्टरमध्ये प्रॉफिट काही आलेलं नाही. 200% टॅक्स जो आहे तो या क्वार्टरमध्ये लागला होता. तर बघा, सेल्स बघा, याच्यामध्ये कंटिन्यू सेल्स वाढत गेलेला आहे. 526 कोटी, 597, 719, 1005 आणि 1208 जास्त. आणि मागच्या वर्षी आहे 1447 कोटी. प्रॉफिट बी वाढत गेलेला आहे. फक्त या इयरमध्ये जास्त टॅक्स लागल्यामुळे नेट प्रॉफिटमध्ये हे झालेले आहे, गिरावट आलेली आहे. कंपनीकडे सध्याचं रिझर्व आहे 613 कोटी. चांगलं रिझर्व आहे. बोरोविंगसुद्धा मागच्या इयरपेक्षा थोडी कमी झाली आहे. मागच्या इयरमध्ये कंपनीमध्ये 350 कोटीचं कर्ज होतं. आता ते 317, म्हणजे जवळपास थोडं अजून कमी झालेलं आहे. आणि शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये आपण बघू शकतो की याच्यामध्ये प्रमोटरकडे 50.95% सध्या स्टेक आहे. FIs 5% आहेत. DIs निघून गेलेले आहेत. अगोदर पण DIमध्ये एंट्री नव्हती. आता पब्लिककडे आहे 43.83%. तर आपण यामध्ये आपण बघू शकतो की 2017 साली हा शेअर दिसत आहे की तो जवळपास ₹4 गेला होता. नंतर हा परत खाली येऊन एक 68 पैशापर्यंत आला. त्यानंतर 2020 ते 2024 म्हणजे जवळपास 68 पैशावरून हा शेअर ₹34 गेलेला आहे. असं मल्टीबॅगर रिटर्न दिलेला आहे. आणि शेअर आता परत जी प्रॉफिट बुकिंग आल्यामुळे शेअरमध्ये एकदम जवळपास 60 ते 70% प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे. आणि सध्या तो मागच्या 4 महिन्यापासून कन्सोलिडेशन झोनमध्ये आहे. आणि एक सपोर्ट आहे जो आहे की ₹7.23. या सपोर्टवरून स्टॉक वापस एक बेस बनवतो आहे. इथूनच मोठी रॅली आली होती. आता बघू शकतो की इथे हा सस्टेन इथे करायला पाहिजे. आणि आपण मंथलीमध्ये RSI बघू शकतो की मंथलीमध्ये RSI सुद्धा 38पर्यंत आलेला आहे. तर हे बघा, RSI जेव्हा 30, 35, 40च्या रेंजमध्ये येतो तेव्हा एक अपसाईड मूवमेंट बनते, किंवा लॉंग टर्मच्या हिशोबाने लोक एक पोझिशन बनवत असतात, मोठाले इन्व्हेस्टर. आपण याच्यामध्ये वॉल्यूम बघू शकतो की वॉल्यूम कसा आहे तो बघूया. हे बघा, याच्यामध्ये चांगला वॉल्यूम आपल्याला दिसतो की वॉल्यूमच्या सोबत खरेदी होत आहे. आणि जेव्हा मागे असंच बघा, आपण जेव्हा बघतो की हा डिसेंबर 2023ला असाच व्हॉल्यूम चांगले आला होता. आणि शेअर हा डायरेक्ट ₹8 ते ₹34 गेला होता. म्हणजे जवळपास 300% रिटर्न इथं भेटले होते. तर आता इथे एक पोझिशन बनू शकते लॉंग टर्मच्या बेसिसवर. आणि शेअरचं बुक व्हॅल्यू बी जवळपास ₹4, ₹4.5च्या आसपास आहे. तर याच्यासाठी आपण लॉंग टर्मसाठी पोझिशन बनवू शकतो. नवीन स्टॉकबद्दल माहिती असंच आपल्याला देत राहील. आमच्या स्टॉक स्टडी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, आणि तुम्हाला असेच नवीन स्टॉकबद्दल माहिती भेटत जाईल. धन्यवाद.